शिक्षक मित्रांनो नमस्कार। या कंटिन्यू लेक्चर सीरीजमध्ये मी अमोल गायके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण तुमच्यासाठी एक नवीन पझल घेऊन आलेलो आहोत। मग ती पझल आहे बघा, इथं सिक्वेन्स बेस पझल या ठिकाणी दिलेली आहे। निर्देश दिलेला आहे प्रश्न क्रमांक 1 ते 5। खालील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरे द्या। मग इथं माहिती दिलेली आहे 8 व्यक्तींची। मग 8 व्यक्ती आहे GHIJKLMN या व्यक्ती आहे आणि त्या वैयक्तिक मुलाखतीसाठी उपस्थित राहतात, परंतु त्याच क्रमाने असतील असे नाही। मग आता पहिल्या व्यक्तीला 1 क्रमांक आहे आणि शेवटच्या व्यक्तीला 8 क्रमांक आहे। मग त्यामुळे आपण एक 8 लोकांचा एक बॉक्स तयार करणार। मग बघा, सुरुवातीच्या व्यक्तीला 1 क्रमांक आहे म्हणून 1 घ्या। 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे बॉक्स तयार करून घ्या। चला 1 2 3 लक्ष असू द्या विद्यार्थी मित्रांनो। बघा, तुम्हाला ज्यावेळेस 8 किंवा 9 लोकांची सिक्वेन्स बेस पझल त्या ठिकाणी दिलेली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 अशा शक्यता मांडून ठेवा, कारण आपल्याला 3 किंवा 5 शक्यतामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी निघत असतं आणि आपल्याला एवढ्या शक्यता ट्राय त्या ठिकाणी करावं लागतच असतात, तेव्हाच ती पझल त्या ठिकाणी सुटत असते। मग आता बघा, इथं माहिती दिलेली आहे जी सुरुवातीपासून 4थ्या किंवा 6व्या क्रमांकावर उपस्थित राहतो। मग जी संदर्भात या ठिकाणी फिक्स माहिती दिलेली आहे की जी नावाचा व्यक्ती एकतर 4थ्या क्रमांकाला असेल किंवा 6व्या क्रमांकाला असेल, म्हणजेच जी वरून आपल्याला 2 शक्यता या ठिकाणी तयार झालेल्या आहे आणि आपण त्या 2 शक्यतांचा या ठिकाणी विचार करणार। समोर दिलंय बघा, तुम्हाला पुढे माहिती आहे जी आणि एच दरम्यान 2 व्यक्ती हजर राहतात आणि जी एच हा जीच्या आधी उपस्थित राहतो। एच आणि जी दरम्यान 2, 1 आणि 2, त्यानंतर 1 आणि 2, एच आणि जी दरम्यान 2 व्यक्ती उपस्थित राहतात आणि एच हा जो आहे तो जीच्या आधी उपस्थित राहतो। मग आपल्याला 1 आणि 2 खाली सोडून जीला घेता एचला घेता येणार नाही, कारण एच हा जीच्या आधीच उपस्थित राहतो, नंतर उपस्थित राहत नाही। त्यानंतर यल नंतर यल हा असं दिलंय बघा, यल हा एन नंतर तिसरा आहे जो एचच्या शेजारी उपस्थित राहतो। मग उपस्थित कोण राहणार? जो कोण एन, जो हा शब्द आहे तो एन साठी आलेला आहे आणि मग आपण करणार बघा, यल हा एन नंतर तिसरा आहे, पण एन हा जो आहे तो एचचा शेजारी आहे। मग इथं एन आपण घेतला एचचा शेजारी, त्याच्यानंतर तिसरा 1 2 3 तिसरा यल आहे। मग आपण जर इथं जर एन घेतला वरती तर 1 2 3 तिसरा यल आहे, बरोबर। चला पुढं, मग पुढची शक्यता आहे आय आणि एम मध्ये जितक्या व्यक्ती हजर राहतात। आता आय आणि एम इथं दिलेलं आहे का? नाही, मग ते वाक्य थोड्या वेळासाठी स्किप करा। तितक्याच व्यक्ती जी आणि यल मध्ये उपस्थित राहतात। मग आता बघा, जी आणि यल मध्ये किती लोक आहे? कोणीच नाहीये। मग जी आणि यल मध्ये किती लोक आहे? तर कोणीच नाहीये। मग आय आणि एम मध्ये किती लोक पाहिजे? तर कोणीच नाही पाहिजे। मग आय आणि एम आपण कुठं घेणार हे आपल्याला फिक्स माहिती नाही, आपण त्यासाठी थोडा वेळ त्याला थांबू। नंतर बघा, आय आणि के मध्ये फक्त 2 व्यक्ती उपस्थित राहतात, आयची माहिती आहे। त्यानंतर जे आणि के मध्ये फक्त जे आणि के मध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित असतात। मग आता यांची आपल्याला फिक्स अशी माहिती नाहीये, मग आपण काय करू, हे जे व्यक्ती आहे तर शक्यता मांडून बघू। बघा, आय आणि एम मध्ये जितक्या व्यक्ती हजर राहतात, आता इथं बघा जी आणि यल मध्ये जेवढ्या व्यक्ती हजर राहतात तेवढ्याच आय आणि एम मध्ये हजर राहतात असं त्यांनी सांगितलं। मग आय आणि एम आपण इथं घेतला, इथं एक शक्यता आहे आय आणि एम घेण्याची, बरोबर। चला
पुढं जी आणि एल मध्ये उपस्थित राहतात तितक्याच व्यक्ती. आय आणि के मध्ये फक्त 2 व्यक्ती आहे. मग आय आणि के मध्ये इथं जर के घेतला तर एकच व्यक्ती येईल, इथं जर आपण के घेतला तर बराबर 2 व्यक्ती येत आहे. आय आणि के जर आपण इथं घेतला तर बराबर 2 व्यक्ती येत आहेत. बरोबर आहे, झालं इथपर्यंत आहे. आणि शेवटचं के आणि जे मध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहतात. मग आता इथं बघा एक जागा आहे जे साठी आणि इथं एक जागा आहे जे साठी. आणि माहिती काय सांगते बघा, के आणि जे मध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्ती हजर राहतात. आणि के आणि जे मध्ये बघा इथं के आहे आणि इथं जे आहे 1 2 3 4 म्हणजे 2 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत. इथं बघा जे आणि के इथं फक्त 2च व्यक्ती आहे. त्यामुळे ही जी शक्यता आहे ही शक्यता आपली चुकलेली आहे. आणि तुम्हाला जर वाटतच असेल तर त्या ठिकाणी परत काही सेकंदामध्ये तुम्ही हा जो प्रश्न आहे किंवा जी मांडणी आहे क्रॉस चेक करू शकता. मग क्रॉस चेक करण्यासाठी काही जास्त वेळ लागणार नाही, कारण आपल्याला याच्यावर 5 प्रश्न असतात. त्यामुळे सगळे प्रश्न जे आहे तो व्यवस्थित आणि शांततेत तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. बघा, पहिली माहिती होती जी सुरुवातीपासून 4थ्या स्थानावर आहे किंवा 6व्या स्थानावर आहे. मग जी 4था आहे किंवा 6व्या तर येणार नाही, ते झालं. पुढं जी आणि एच दरम्यान 2 व्यक्ती आहे. जी आणि एच दरम्यान 2 व्यक्ती आहे, बरोबर आहे. त्यानंतर एच हा जीच्या आधी उपस्थित आहे. एच हा जीच्या आधी उपस्थित आहे, ते पण बरोबर आहे. त्यानंतर यल हा एन नंतर तिसरा आहे. एन नंतर पहिला दुसरा तिसरा यल आहे, बरोबर आहे. आय आणि एम मध्ये जितक्या व्यक्ती हजर राहतात तितक्याच व्यक्ती जी आणि यल मध्ये हजर राहतात. मग आय आणि एम मध्ये कोणीच नाही आहे आणि जी आणि यल मध्ये पण कोणीच नाही आहे. त्यानंतर आय आणि के मध्ये फक्त 2 व्यक्ती उपस्थित राहतात. मग इथं बघा आय आणि के मध्ये 2च व्यक्ती उपस्थित आहे. त्यानंतर के आणि जे मध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहतात. मग इथं के आहे आणि इथं जे आहे त्याच्यात 2 पेक्षा जास्त व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी मांडणी करू शकतो. चला तर मग यावरील प्रश्न क्रमांक 1 आहे. चला प्रश्न बघा, याची मांडणी करून घ्या लगेच. 8 लोक आहे. पहिला एच एन के जी, एच एन के जी. त्यानंतर यल आय एम जे, यल आय एम जे. थोडे असं करू, एच एन के जी, के जी यल. त्यानंतर आय एम जे, आय एम आणि जे. असे 8 लोक आहेत. चला मग तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे तो प्रश्न बघा, एम आणि के आणि एम मध्ये किती व्यक्ती उपस्थित असतात. माने के आणि एम मध्ये बघा किती आहे. के इथं आहे आणि एम इथं आहे. 1 2 3 व्यक्ती आहेत. मग इथं बघा 3 व्यक्ती आहेत, बरोबर आहे. सुरुवातीपासून एनचे स्थान काय आहे. सुरुवातीपासून एन 1 आणि 2 नंबरला आहे. सुरुवातीपासून एन दुसरा आहे, बरोबर आहे. खालीलपैकी 5 पैकी 4 गट तयार करण्यासाठी सारखेच आहेत आणि खालीलपैकी कोणता गटाचा भाग नाही किंवा वेगळा आहे. आता जे एच आणि के मध्ये काय फरक आहे बघा, एच आणि के मध्ये 1चा फरक आहे. एन आणि आय मध्ये बघा, एन आणि आय मध्ये 1 2 3चा फरक, याला थोडा आपण बाजूला ठेवू. आय आणि जे बघा, आय आणि जे मध्ये 1चा फरक आहे. यल आणि एम बघा, यल आणि एम मध्ये पण 1चा फरक आहे. के आणि यल आहे नंतरचा, के आणि यल मध्ये पण 1चा फरक आहे. याचा अर्थ एच आणि के मध्ये सुद्धा 1चा फरक आहे. म्हणजे वेगळा जो भाग आहे तो पर्याय क्रमांक बी, एन आणि आय हा आपला प्रश्नाचं उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4 तुमच्या समोर आहे. परत एकदा सर्व मांडणी करून घेऊ. एच एन के जी, एच एन
KG LIMJ LIM आणि J. चला प्रश्न काय सांगतोय बघा. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोण जे च्या 2 व्यक्ती आधी उपस्थित आहे. जे च्या 2 व्यक्ती पहिला आणि दुसरा कोण आहे? आय आहे. म्हणजे कोण पाहिजे? आय पाहिजे. पर्याय क्रमांक ए पाहिजे. जो जी च्या लगेच आधी आहे, जी चा काही संबंध नाहीये. जो के च्या लगेच नंतर आहे, के च्या लगेच नंतर काही संबंध नाही. आय आपलं उत्तर आहे. जर सर्व व्यक्तींची सुरुवातीपासून वर्णमाला क्रमाने मांडणी केली तर किती व्यक्ती त्यांच्या स्थितीत अपरावर्तित राहतील, म्हणजे त्यांच्या जागा बदलणार नाही. मग आपल्या सुरुवातीपासून दिले होते बघा, जी पासून सुरुवात होती. मग जी हा किती जी पासून आहे? GHIJK LM आणि N. मग किती लोकांच्या जागा बदलल्या नाही चेक करा. हे चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही. फक्त किती लोकांची जागा बदलली नाही? एका लोकाची जागा बदलली नाही. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे काय आहेत अवघड ज्या पझल आहे ते घेण्याचा प्रयत्न करत आहोत.